मित्रांनो नमस्कार, राम राम सर्वांना. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण थोडक्यात तुम्हाला आपला शेळी पालनाचं बॅकग्राऊंड दाखवणार आहे. आपल्याकडे टोटल शेळ्या किती आहेत, त्याच्यानंतर आपल्याला कंपाऊंड किती जाळ्याचं बनवलेलं आहे, कंपाऊंड कसं बनवलेलं आहे, याला खर्च किती आहे, सगळं टोटल तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर चला आपण सुरुवात करूया. पहिलं सर्वप्रथम म्हणलं तर शेळ्या किती आहे आपल्याकडं. तर शेळ्या लहान मोठ्या आपल्याकडे सगळ्या टोटल जर चिल्लर पार्टी जर धरली तर 16 आहेत मित्रांनो. सगळे टोटल 16 आहेत आपल्याकडे. आणि आता परत 5 शेळ्या गाभण आहेत, म्हणजे पुढच्या स्टॉकला ती पळेल आपल्याला परत 10 कडे यांच्यापासून भेटत आहे. 10 आपला बिटल बोकडी इकडल्या साईडला. हा बघा 25,000चा बोकडा आहे. 4 महिने झाली त्याला. आता मला थोडा बिमार पडला होता पण आता बरं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो आपलं शेळ्यांना बांधण्याचं शेड संध्याकाळचं. तर हे बघा, हे आपलं असं शेड आहे. याला आपण कड्याचं बांधकाम केलेलं आहे. इकडं 4-4 फूट उचललेलं आहे या साईडला, सगळीकडून तिन्ही साईडला. आणि इकडल्या साईडला भिंत आली, कारण की पलीकडल्या साईडला आपण हे जे म्हणलं तर हे 13x17 म्हणजे 13 असं आहे आणि लांबीला 17 आहे, म्हणजे 13x17 असे आपण हे शेळ्यांसाठी बनवलेलं आहे. खाली गोबा बनवलेला आहे, त्याच्यानंतर ही दावण बनवलेली आहे. आणि हे बघा, यांना बांधण्यासाठी आपण असे खिळे लावलेले साईडला. वरती हे इकडल्या साईडला पण जाळी लावलेली आहे आणि इकडल्या साईडला पण जाळी, सगळी कोण जाळी लावली, फक्त या साईडला भिंत आहे पाठीमागं. आता ही जाळी लावण्याचं कारण काय आहे? कारण काय होतं, सगळीकडे जर तुम्ही जर बांधकाम करून घेतलं असतं, समजा आपण जर बांधकाम करून घेतलं असतं, भिंती ओळून घेतल्या असतं, यांना शेळ्यांना हवा लागण्यासाठी जागा राहिली नसती. हवा महत्त्वाची आहे शेळ्यांसाठी. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा शेळ्यांना असं मोकळं वातावरण लागतंय, हवा लागती. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, याला ताडपट्टी बांधलेली आहे आणि ताडपट्टीच्या पलीकडून आपण नेट बांधलेलं आहे. काय होतं, नेट असल्याच्या नंतर काय होतं, हिरवं नेट आहे ना, तर याच्यापासून जास्त गरमी आकर्षित होत नाही. आणि उन्हाळ्यामध्ये आपण हे ताडपट्टीवरती करून घेतो, कारण की हवा येणं जाणं. पावसाळ्यामध्ये पण आता हे बघा, इकडं ऊन येतं, याच्यामध्ये ऊन येतं आणि ऊन आल्याच्या नंतर काय होतं, हे लवकर सुकतं, लवकर कोरडं होतं. पावसाळ्यामध्ये याला कोरडं होणं जास्त महत्त्वाचं असतं. आणि सांगायचं जर म्हणलं तर थंडीमध्ये, हिवाळ्यामध्ये आपण याला ताडपट्टी पॅक करू शकतो. पावसाळ्यामध्ये पण आता ही ताडपट्टी पॅक केलेली. इकडल्या साईडला आपण आडवे पत्र लावलेत, कारण की वरून शिंतोडे इकडे येऊ नये म्हणून. अशा पद्धतीनं आपण हे स्ट्रक्चर बनवलेलं आहे आपलं. फक्त इकडल्या साईडला आपण 13x13ची रूम काढलेली, पलीकडल्या साईडला त्याच्यामध्ये भुसकट, कडबा हे आपण ठेवलेलं आहे. आपलं जे समजा खत वगैरे जे आपलं कधी कापूस पण राहतो त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये. आणि समोर देत असतो तुम्हाला, तर हे वेळची बांबूने आपण बनवलेली ही झापडी आहे. याला समजा आपण जे दिवसभर शेळ्या आपण बाहेर ठेवतो, त्याच्यासाठी आपल्याला समोर असं खोपी करावा म्हणा, झापडी म्हणा, काहीतरी तुमच्या हिशोबानं म्हणा, तर आपण असं समोर केलेलं आहे. तर हे पण असं 30 आहे आणि असं 12 आहे. 12x30चं बनवलेलं आहे. त्याच्यानंतर साईडला पत्र लावलेले आहेत आणि ह्या असा गेट बनवलेला आहे आपण यासाठी. हा गेट आहे. तर हे गेट म्हणजे कशामुळे बनलेलं आहे की याच्यामध्ये हवा पण जाते, वरून खालून पत्रा लावलेला आहे आपण. याच्या अगोदर आपलं इथंच ही एक जाळी आणली होती आपण, साधी जाळी 2000 रुपयामध्ये, 2100 रुपयामध्ये जाळी आणून त्याच्यामध्ये आपण साईडनं जाळी मारली होती. वरती 4 पत्र टाकली होती आणि साईडला ह्या मिडी होत्या. हे बघा, हे जे दिसते सिमेंटची मिडी, तर ह्या मिडी आपल्या 6 मिडी आणून आपण शेळी पालन सुरू केलं होतं. सुरुवातीला कमी खर्चामध्ये फक्त 18 ते 20,000 रुपये लागले होते आपल्या. नाही सॉरी, 12,000 रुपये लागले होते फक्त. 12,000 रुपये म्हणजे 2100 रुपयाची जाळी. त्याच्यानंतर 1500 रुपयाचे मिडी आणल्या होत्या. 8,000 रुपयाचं मला वाटतं 8,000 रुपयाचे पत्र आणले होते 4, 2,000 रुपयाला. आणि बल्ल्या आणल्या होत्या. बल्ल्या पण सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे. बल्ल्या पण आणल्या होत्या 3-1.5 रुपयाला काय आणल्या होत्या. 4-5 रुपयाच्या बल्ल्या आणल्या होत्या. आणि असं करून आपण सुरुवात केली होती. तर आज हे जे आपण जे बनवलं, हे आपण जे गायगोठ्याचं आपल्याला स्कीम आली होती, त्याच्यामध्ये आपण
65,000 होते ते फक्त आपल्याला 50,000 रुपये त्याचा लाभ भेटला आणि 1,00,000 रुपये आपण घरून टाकून हे 1,50,000 रुपयामध्ये आपण बनवलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे कंपाऊंड दिसतं तुम्हाला, याला कंपाऊंडला आपण फक्त 2 जाळ्या आणलेले आहे आणि लाकडी जे आपल्या लाकडाच्या बल्ल्या आहे समजा मिडी आहेत ते मिडी लावून आपण असं तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर हे बघा, ही 13x13ची रूम आहे आपली, मला दाखवतो मी. त्याच्यामध्ये आपण असं दिसतं तुम्हाला, कडबा आहे, वरती कडबा आहे आणि जे बोतं दिसतात ह्या बोतामध्ये तुरीचं बुसकड आहे, एका साईडला हरभऱ्याचं बुसकड आहे का. तर असं आपलं नियोजन आहे. शेळीपालनामध्ये सुरुवातीला 4-5 2-3 लाखाचा शेड बांधण्याची काहीच गरज नाही. सुरुवात तुम्ही फक्त 2-3 पत्र टाकून जर केली तर नंतर तुमचं जसं जसं शेळीपालन वाढेल तसं तसं तुम्ही त्याच्यामध्ये खर्च करू शकता. सुरुवातीलाच तुम्ही आवडावे जर खर्च केला तर त्याला काही महत्त्व नसतं. आपण फक्त 12,000 रुपयाच्या शेडपासून सुरुवात केली ती, तर आता फक्त हे पण कसं हे आपल्याच्यानं झालं नसतं, पण हे गायगोठ्याची स्कीम आली होती, त्या गायगोठ्याची स्कीममध्ये आपण याचा उपयोग केलेला आहे. नाहीतर आपल्याकडून हे पण एवढं बांधणं म्हणजे सोपं नाही, कारण की आपली तेवढी परिस्थिती नाही. आपल्याकडे फक्त 1 एकर शेती आहे आणि 1 एकर शेतीमधून तुम्हाला तर माहिती आहे किती माल निघतो. शेती 1 एकर म्हणायला आहे फक्त, त्याच्यामधून माल जर काढायचं म्हणलं तर फक्त 15,000 ते 20,000 रुपयाचा माल आपल्या हातामध्ये पडतोय. तर आपलं तुमच्या आशीर्वादानं आहे बघा शेळ्या. आता ही पाट पण आपली 1 महिन्यामध्ये येते आता समजा. त्याच्यानंतर आता शेळ्या सगळ्या गाभण आहेत आपल्या, टोटल शेळ्या गाभण आहेत, म्हणजे टोटल म्हणजे 5-6 शेळ्या आहेत आपल्याकडे, तर त्या सगळ्या गाभण आहेत. आणि मित्रांनो, ही जे कंपाऊंड केलं आपण, हे कंपाऊंड फक्त 2 जाळ्या आणून लाकडं रवून बनवलेलं आहे. याला आपल्याला काही जास्त खर्च नाही लागला. जाळी आपल्याला 2600 रुपयाला जाळी भेटली. 2600 रुपयाची जाळी 2 जाळ्या समजा 5,500 रुपयामध्ये आपल्याला घरापर्यंत पोहोच आल्या. माझ्या सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, शेळीपालन करायचं म्हणून अगोदर खर्च तुम्ही शेळ्यांवर करा. कंपाऊंडवर शेडवर करण्याची काही गरज नाही. शेळ्या तुमच्या जास्त काही एवढं देखावा करायची गरज नाही. त्याच्यामध्ये थोडक्यामध्ये पण तुमचं शेळीपालन चांगल्या कमी पैशामध्ये सुरू होऊ शकतं. सुरुवातीला शेळ्या चांगल्या क्वालिटीचे घ्या. हे बघा आमचा सोन्या, हा सोन्या जर म्हणलं तर आज जवळपास 25,000च्या समोरचा सोन्या आहे. हे बघा कसा आहे डॉन, 25,000 रुपयाला तर सहज जाऊ शकतो सोन्या आमचा. आणि हो बघा मने आमचा, मने हे मने बिटल मने. चल चल मित्रांनो, फक्त कसं आहे माहिती आहे का, छंद पाहिजे माणसाला. हा छंद असला तर नक्कीच काही पण करू शकतो माणूस. चल 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 मित्रांनो, हा खराब झाला होता जरा आपल्याकडं आल्यापासून, पण आता सुधारला. कारण कसं असतं मित्रांनो, शेळीपालन करायचं तर फक्त सुरुवातीला शेळ्या चांगल्या क्वालिटीचे घ्यायच्या. खर्च शेळ्यावर करा, विनाकारण खर्च शेडवरती कंपाऊंडवरती जास्त खर्च करू नका. एकदम साध्या पद्धतीनं सुरुवात करा, त्याचं चांगलंच लाभ तुम्हाला भेटणार आहे. फक्त नंतर तुम्ही कसं पण बांधू शकता तुमच्या शेळ्यांच्या इन्कमवर. जसजसं शेळ्याचं कमाई वाढेल तसं तसं तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकता. तर चला मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी मार्गदर्शन म्हणून आणि काहीतरी तुम्ही आपलं बघून काहीतरी तुम्ही 2 पैसे कमवायचा विचार केला पाहिजे आणि शेळीपालन सुरू केलं पाहिजे, असे ध्येयानं आपण हे व्हिडिओ टाकत असतो. आपलं म्हणण्याचे एकच तात्पर्य आहे की बाबा, आपण जसं पोट भरतो तसं सर्वांनी काहीतरी करायला पाहिजे आणि त्याच्यामधून 4 पैसे मिळवले म्हणजे कसं आहे माहिती आहे का. आज बऱ्याच जणांना वाटतं की व्हिडिओ टाकतो विनाकारण ज्ञान शिकवतो. ज्ञान शिकवायचा विषय नाही मित्रांनो. माझं म्हणण्याचं तात्पर्य एक जे आपलं जे गरीब परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून आपल्याला कसं बाहेर निघायचं याच्यासाठी आपण तुम्हाला मोटिवेशनल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. आवडले तर बघायचा, नाही आवडले तर काय अडचण नाही, तसं काय टेन्शन घ्यायचं नाही. चला तर थांबूया इथंच.
जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र.